महत्वाची बातमी आहे, मालेगावमध्ये एटीएसनं आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। एका तरुणाला चौकशी करता ताब्यात घेतलंय। पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय, मोबाईल ताब्यात घेत 6 तास कसून चौकशी करण्यात आलेली आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये युद्धकाळात पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे आणि 45 वर्षीय यंत्रमाग मालक असलेल्या तरुणाला ताब्यात घेण्यात आलंय। जवळपास 6 तासांपेक्षा जास्त काळ कसून चौकशी झाली आहे। तर या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात आहे। दहशतवादी विरोधी पथकाचे 1 अधिकारी आणि 3 कर्मचारी मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत। आझाद नगर गुरुवार वॉर्ड भागात या तरुणाला पथकानं ताब्यात घेत त्याचा मोबाईल सुद्धा हस्तगत केलेला आहे। त्याचे आणखीन कोणाशी संपर्क आहे का किंवा पाकिस्तानमध्ये काही कोणाशी तो संपर्कात होता का, या सगळ्या संदर्भात आता तपास केला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडून। विशाल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी। नाशिकच्या मालेगावमध्ये जेव्हा युद्धकाळ सुरू होता, पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून दहशतवादी विरोधी जे पथक होतं यांनी 45 वर्ष जो यंत्रमाग मालक असलेला जो तरुण आहे, या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे जवळपास 6 तासांपेक्षा जास्त त्याची कसून चौकशी केल्याचे समजते। सायबर सेलने दिलेल्या माहितीवरून दहशतवादी विरोधी पथकाचे जे पथक होते हे सकाळपासूनच दहशत विरोधी पथकाचा 1 अधिकारी व 3 कर्मचारी असं मालेगावमध्ये ते तळ ठोकून होते व आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुरुवार वार्ड भागात या तरुणाला या पथकाने ताब्यात घेतले व त्याच्याकडून त्याचा मोबाईल सुद्धा हस्तगत केला गेला आणि त्याच्याकडून अजून तो कोणाच्या संपर्कात आहे का हे सुद्धा आता याची माहिती घेत आहेत आणि पाकिस्तानमधील आणखी कोणाशी संपर्क केला याचा शोध घेतला जातो आहे। आणि या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे मालेगावात आता कुठेतरी खळबळ उडाली आहे लागवी। निश्चित विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।